आपण आलो आहोत मा विश्वंभरी तीर्थयात्रा धाम येथे। हे मंदिर महादेवीचे रूप असलेल्या विश्वंभरी देवीला समर्पित आहे। हे स्थान सणवई रोड नजीक वलसाड मुंबई महामार्गावर 48 वर गर्द आमराईत वसलेले आहे। या तीर्थयात्रा धामाची स्थापना महापात्रा महाराज यांनी केली आहे। मंदिर धामाच्या भव्य प्रवेशद्वारानंतर गजराजाची साकारलेली मूर्ती लक्ष वेधून घेते। त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून इंद्राच्या कोपाने होत असलेल्या अतिवृष्टीपासून गोपाळांचे रक्षण केले, ती आरास मूर्तीतून साकारलेली दिसते। या दृश्याने द्वापारयुग अवतरल्याचा भास होतो। मंदिर प्रांगणातून देवीचा उंच त्रिशूल ध्वज ओम लक्ष वेधून घेतो। पृथ्वीच्या प्रतिकृतीवर साकारलेला ध्वज विश्वंभरी देवीचा प्रत्यय आणतो। मंदिर प्रांगणात 2 सिंह, गोमातेची प्रतिकृती, महादेवाचे त्रिशूलधारी मूर्ती, त्यांची आराधना करताना भगवान ब्रह्मा विष्णू साकारले आहेत। आकर्षक अशी मूर्ती दिसत आहे। बाजूलाच भव्य असे यज्ञमंडप साकारलेले आहे। सभोवतालचा निसर्गरम्य परिसर भाविकांचे लक्ष वेधून घेतो। याच ठिकाणी भव्य दिव्य अशी जिराफाची प्रतिकृती साकारलेली आहे। मंदिर धामात प्रवेश करताच आकाश पाताळ व पृथ्वीचा भास होतो। समोर रथावर आरूढ माता विश्वंभरीचे दर्शन होते। मातेचे विलोभनीय दर्शन होत आहे। विश्वाचे कल्याण करणारी माता म्हणून प्रख्यात आहे, त्याचा प्रत्यय येथे येतो। मंदिर तीर्थधामावर हिमालय पर्वत साकारलेला आहे। येथील गुहेत महादेवाचे मंदिर असून भव्य व देखणे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे। रात्रीच्या वेळी दिव्यांच्या झगमगाटात हे मंदिर उजळून निघते। या दृश्याने डोळे सुखावतात। यासह ह्या धामाचे संस्थापक महापात्रा महाराज यांना देवीने साक्षात दर्शन दिले असल्याचे आख्यायिका आहे। या ठिकाणी महाराजांच्या माध्यमातून गोपालन, नैसर्गिक शेती, सत्संग, प्रवचनाचा आनंद नेहमीच भाविकांना होत असतो। आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात मनुष्य नेहमीच आत्मिक मानसिक सुख समाधानाच्या शोधात फिरत असतो। यासाठी वलसाड नजीक रबाडा गावी असलेल्या या तीर्थक्षेत्राला अवश्य भेट द्या। यासह अशा नवनवीन माहितीपूर्ण बातम्यांसाठी आपल्या जोगवा चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। धन्यवाद।